पुणे शहरातील 17 वर्षीय रहिवासी दीपक काळे 8 वर्षांपूर्वी मानेच्या मागच्या भागात गाठ आली होती। तपासण्यावरून मानेच्या मणक्यात गाठ असल्याचं निदान झालं। त्यावेळी 4 वर्षात गाठ मोठी झाली, मोठा गोळा दिसू लागला। पेशंटची ताकद कमी झाली, पेशंट अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आला। कुटुंबियांनी उपचाराचा निर्णय घेतला। आवळ्याच्या आकाराची असलेल्या या गाठीनं आता एका खरबुजाचा आकार एवढी दिसत होती। श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी आणि तेथील न्यूरोसर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी यांना ही गाठ दाखवली। तपासणीत पेशंटच्या मणक्यामध्ये गाठ असून तिने मज्जारज्जूवर दबाव टाकल्यामुळे रुग्ण अशक्त झाला होता। गाठ काढताना हातापायाची उरली सुरली ताकद जाण्याचा धोका होता, तसेच पेशंट व्हेंटिलेटरवर जाण्याचा धोका होता। भूलतज्ञ डॉक्टर संतोष सुरवसे यांनी पेशंटला भूल दिली। 3 जुलै रोजी मानेतील गाठीमुळे श्वसननलिका खूप बाजूला सरकलेली असतानाही डॉक्टर संतोष सुरवसे यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या योग्यपणे पार पाडली आहे। तसेच पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलंय। डॉक्टर मुकुंद चौधरी यांनी 2 स्टेजमध्ये सर्जरी विनामूल्य केली। मागील मणक्यातील गाठ हळूवार वेगळी करत काढून घेतली आहे। उर्वरित गाठ मानेमधून काढण्यात आली आहे। दोन्ही गाठींचं वजन 700 ग्रॅम भरलं। पेशंट सुखरूप असून योग्य फिजिओथेरपीने तो हळूहळू चालायला लागेल, असंही डॉक्टर चौधरी यांनी सांगितलं। ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल डॉक्टर मुकुंद चौधरी, डॉक्टर संतोष सुरवसे यांचं, न्यूरो आणि ओटी टीमचा सर्व सदस्य यांचे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भुलवळे, वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी अभिनंदन केलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।